खरं तर अनेक दिग्गजांनी हे पद या ठिकाणी भूषवलेलं आहे। मग गणेश माळवणकर असतील, कुंदनलाल फिरोदिया असतील, यांच्यापासून तर बाळासाहेब भारदे, शेषराव वानखेडे, बाळासाहेब देसाई, दत्ताजी नलावडे, अरुण गुजरातीजी, दिलीप वळसे पाटीलजी, हरिभाऊ नाना बागडेजी, आमचे नाना पटोलेजी, अशा अनेक दिग्गजांनी काही नाव आमच्या याच्यात काही दुमत नाही। नाना माझे मित्रच आहे। आम्ही राजकीय विरोधक आहोत, बाकी आमची मैत्रीच आहे। बाबासाहेब कुपेकर अशा अनेक दिग्गजांनी या ठिकाणी काम सांभाळलेलं आहे आणि या सभागृहाला सातत्याने समृद्ध केलंय। मला असं वाटतं की अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचं जे विधानमंडळ आहे, देशातल्या विधानमंडळामध्ये त्याचं स्थान अतिशय वर आहे। या विधानमंडळात चर्चा होते, या विधानमंडळामध्ये चांगल्या प्रकारे कायद्यांवर डिबेट होतं। आज अनेक विधानमंडळातल्या आमदारांची आम्ही भेटतो किंवा मंत्र्यांची भेटतो, त्यावेळेस त्या ठिकाणी ते सांगतात की आमचं अधिवेशन 1.5 दिवसाचं होतं, आमचं अधिवेशन 3 दिवसाचं होतं, आमचं अधिवेशन 2 दिवसाचं होतं। पण महाराष्ट्रात मात्र नीट अधिवेशन घेऊन चर्चा करून त्या ठिकाणी विषयांवर आपण निर्णय करतो आणि मला असं वाटतं की ही परंपरा आपल्याला निश्चितपणे पुढे न्यायची आहे। गेल्या 2.5 वर्षात आपण न्यायाधीशाचं काम जास्त केलं, कारण अध्यक्षाला जसं सभागृहामध्ये इथे बसून काम करावं लागतं, तसंच जे काही क्वासाई ज्युडिशियल अधिकारी म्हणून आपले अधिकार आहेत, त्या अधिकारामध्ये फार कमी वेळा अशी वेळ येते की अध्यक्षाला एवढं काम करावं लागतं, पण फार गुंतागुंत होती। 6 पक्ष, मग कोणता महत्त्वाचा पक्ष, कोणता खरा पक्ष, कोण खरा प्रतोद, कोण त्याचा प्रमुख, कोण कोणत्या पक्षात, खूप कन्फ्युजन होतं जयंतराव। कोण कुठे समजायचंच नाही। पण अध्यक्षांनी नेटाने सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। बरं, काय जबरदस्त कायदेतज्ञ या ठिकाणी यायचे। देशातले जे सगळे मोठे विधिज्ञ आहेत, टॉपचे, ते दोन्ही साईडनी इकडे यायचे आणि ते हिअरिंग करत असताना एखाद्या न्यायाधीशासारखे ज्यावेळेस आमचे अध्यक्ष त्या ठिकाणी त्यांना काही प्रश्न विचारायचे, त्यांना काही ऑथॉरिटी कोट करायचे, त्यावेळी मला असं वाटतं की निश्चितपणे एक अध्यक्ष म्हणून त्यांच्याबद्दलचा जो सन्मान होता, तो सन्मान निश्चितपणे आमचा वाढला आणि या सगळ्या प्रथा, परंपरा, कायद्याचा अभ्यास करत अध्यक्षांनी त्या ठिकाणी जो काही निर्णय असेल तो निर्णय आपला दिला। आता सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या निर्णयावर चर्चा चाललेली आहे। पण मला असं वाटतं की हे सगळं करत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला। काही लोकांनी अध्यक्षांवर पातळी सोडून टीका देखील केली, पण अध्यक्षांनी कधी त्या टीकेकडे लक्ष दिलं नाही। शांतपणे आपलं दिलेलं कर्तव्य हे त्यांनी पार पाडलं आणि मला असं वाटतं की शेवटी सत्याला 3 बाजू असतात। एक तुमची बाजू असते, एक माझी बाजू असते आणि एक खरी बाजू असते। त्यामुळे अध्यक्षाला ती खरी बाजू पाहावी लागते। त्यामुळे जी काही बाजू त्यांना योग्य वाटली त्याचा एक अतिशय पाथ ब्रेकिंग असा मी म्हणेन की अनेक राज्यांच्या इतिहासामध्ये, अनेक विधानसभांच्या इतिहासामध्ये पुढच्या काळामध्ये जो निर्णय कोट केला जाईल अशा प्रकारचा निर्णय हा या ठिकाणी अध्यक्षांनी दिला। आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी आपल्या त्या गुणवत्ता आहे म्हणजे संयम। मी नेहमी असं सांगतो की प्रत्येक जो राजकारणी आहे त्यांनी साई भक्त असावं की नाही हा त्याचा एक वैयक्तिक विचार आहे, पण साईबाबांच्या मागे 2 वाक्य लिहिलेले आहेत, श्रद्धा आणि सबुरी। या 2 गोष्टी, श्रद्धा आणि सबुरी, या 2 गोष्टी जर राजकारण्यांना समजल्या तर मला असं वाटतं की जीवनामध्ये दुःख देखील कमी होतं आणि राजकारणातली वाट देखील योग्य प्रकारे मिळते। तशा प्रकारचा संयम हा आपण या ठिकाणी दाखवला, त्याबद्दल मी आपल्याला अतिशय मनापासून आपलं अभिनंदन करतो।